आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर. आता आणखी काही घडामोडी. बातमी पुन्हा एकदा राज्याच्या अर्थसंकल्पासंदर्भातली. मुख्यमंत्री फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर करताना 2047 पर्यंत प्रवासी माल वाहतुकीसाठी सलग संपर्क जाळे निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे. यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग, 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचं नियोजन हे करण्यात आलंय. मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारणीचं कामही हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. राज्यात सन 2047 पर्यंत प्रवासी व माल वाहतुकीकरता सलग संपर्क जाळे निर्माण करण्यासाठी 1200 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तसेच 6000 किलोमीटरपेक्षा जास्त द्रुतगती मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. मुंबई, पुणे व नागपूर शहरामध्ये एकूण 490 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 173 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी वर्षात 50 किलोमीटर लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्याचे नियोजन आहे. सन 2029 पर्यंत आणखी 165 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका या सुरू करण्यात येणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.